पैठण शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते तथा पैठण व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष योगराज बुंदिले आपल्यासोबत आहेत। बुंदिले साहेब, पैठण शहरामध्ये वृक्ष लागवडीमध्ये मोठा सावळा गोंधळ झाला असा आरोप करण्यात येत आहे, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे नेमकी? हा जे निधी आलेला आहे 1 कोटीचा वृक्षारोपणासाठी, तो नगर परिषदकडे आत्ताही प्रलंबित आहे आणि त्याच्यातून एकही रुपये, कोणताही प्रकारचा एकही रुपये खर्च झालेला नाही। त्याच्यामुळं हा आरोप खोटं सिद्ध होतं आणि जोपर्यंत तो निधी खर्च होत नाही तोपर्यंत ह्या आरोपाला कोणत्याही प्रकारचं आपण सत्यता म्हणता येणार नाही। अनेक विकास कामे आपल्या या पैठण शहरामध्ये झालेले आहे। माननीय आमदार विलास बापू भुमरे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं या पैठण शहरामध्ये झालेले आहे। जसं संतनगरमध्ये तुम्ही जर पाहिलं, आपली पार्किंग तर एकदम लाखो कोटी रुपये खर्च करून आपण चांगल्या पद्धतीचे कामं ह्या संतनगरमध्ये झालेले आहे। आणि जे डिवायडर आहे, हे दगडी डिवायडर आपल्या पैठण शहरामध्ये करायचे, त्याच्यामुळं हा काम काही काळासाठी थांबण्यात आला होता आणि त्याच्यासाठी निधी उपलब्ध करायचा होता आणि थोडीशी त्या निधीसाठी थोडी अडचण येत होती, त्याच्यामुळे ह्या कामाला विलंब झाला। परंतु आमदार साहेबांनी सांगितलं की आता आपल्याला हा सुशोभीकरण काम करायचं आहे, शुभारंभ करण्यासाठी त्यांनी तारीख काढली होती आणि ते विरोधकांना कळले। त्याचं आता नगर परिषदची निवडणुकी जवळ तोंडावर आली, त्याचं इथं राजकारण करण्यात येत आहे। आणि सांगू इच्छितो की जे आरोप आपल्या आमदार साहेबावर केलेला आहे ते पूर्णपणे खोटे आणि जनतेला दिशाभूल करण्यासाठी केलेला आहे। निवडणुकीच्या तोंडावर हे खोटे आरोप करण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की जे विरोधक राजकारण करताय ते पूर्णपणे खोटे, त्यांच्या आरोपाला कोणत्याही प्रकारचं सत्य नाही आहे। त्याच्यामुळे कोणी या आरोपाला बळी पडू नये असे मी या पैठण शहराच्या जनतेला विनंती करतो। आपले खूप खूप आभार, धन्यवाद। आपल्यासोबत पैठण शहराचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा धडाडीचे शिवसेनेचे कार्यकर्ते श्यामशेठ पंजवानी आहेत। पंजवानी साहेब, आपले संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। सर्वात पहिला मुद्दा असा की पैठण शहरामध्ये वृक्ष लागवडीच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? चुकीची माहिती भेटली आहे। सर्वप्रथम सांगू इच्छितो, ज्यावेळेस या कामाचा निधी उपलब्ध झाला, काही तांत्रिक अडचणीमुळे तो थांबला गेला। व दुसरी गोष्ट अशी आहे की सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने, नागरिकांच्या वतीने अशी विनंती करण्यात आली की नाथ मंदिरात जे सुशोभीकरण दगडी डिवायडर बसवलेले आहेत, अशा पद्धतीने पैठण शहरात सुद्धा बसवावं, जेणेकरून व्यापारी पर्यटकाला चालना मिळेल। त्यामुळे या गोष्टीला विलंब झालता आणि काही तांत्रिक अडचणामुळे आतापर्यंत अजून तो निधी वापरण्यात आलेला नाही, असे माझ्या माहितीस्तोवर मी तुम्हाला सांगू इच्छितो। एक 8 दिवसात आता काम चालू होणार आहे। विरोधकाला ही तुंतून लागली असावी, जेणेकरून त्यांनी स्टंटबाजी केला। पण मी तुम्हाला सांगतो, माननीय आमदार विलास बापू भुमरे साहेब यांना कुठतरी यांचं दिशाभूल म्हणजे पब्लिकची दिशाभूल करायची, व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम करायचं, त्यामुळे ही स्टंटबाजी चालू आहे। अशातला काही प्रकार नाही आहे। 8च दिवसात तुम्हाला सांगतो पैठण शहरात हे कार्यक्रम झाडं लावायचं, वृक्षारोपणचं काम चालू होणार आहे। धन्यवाद। आपले खूप खूप आभार, धन्यवाद। आपल्यासोबत पैठण शहराचे शिवसेनेचे कार्यकर्ते कृष्णा मापारी आपल्यासोबत आहेत। मापारी साहेब, आपले संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की विरोधकांकडून गेल्या 2 दिवसापासून पैठण शहरामध्ये वृक्ष लागवडीच्या कामामध्ये जवळपास 1 कोटीचा भ्रष्टाचार झाला, सावळा गोंधळ झाला असा आरोप करण्यात येत आहे, याबद्दल आपले काय म्हणणं आहे? विरोधकांकडून जो काही आरोप करण्यात आला की 1 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, परंतु आरोप अत्यंत चुकीचा आहे।
कारण की पैठण शहरामध्ये सह्याद्री चौक ते बसवेश्वर चौक ते सरकारी दवाखाना आणि सरकारी दवाखाना ते छत्रपती संभाजी महाराज चौक या जागेवर वृक्ष लागवडीसाठी जवळपास 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर आहे. प्रशासनाने कार्यारंभ आदेश दिल्याच्या नंतर ज्यावेळेस काम करण्यासाठी स्थळ पाहणी केली होती त्यावेळेस या पैठण शहरातील स्थानिक नागरिकांनी अशी मागणी केली होती की नाथ मंदिराकडे जसे दगडी डिवायडर केलेले आहेत असे दगडी डिवायडर तयार करून त्यामध्ये जर झाडे बसवली तर ते अत्यंत रोमहर्षक आणि चांगले दिसतील आणि पैठण शहरात सौंदर्याच्या दृष्टिकोनातून चांगली भर पडेल अशी स्थानिकांची मागणी होती. त्या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने असे दगडी डिवायडर करण्याचा त्यावेळेस निर्णय घेतला. कालांतराने विधानसभेची निवडणूक लागली त्यामुळे निधी उपलब्ध झाला नाही आणि विधानसभेच्या नंतर आत्तापर्यंत कोणताही निधी या ठिकाणी उपलब्ध न झाल्यामुळे ते कामाला या ठिकाणी विलंब झालेला आहे. परंतु ज्या कामाला निधी आजही नगर परिषदेकडे उपलब्ध आहे तर त्या कामात निधी लाटला हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. कारण की जर काम न करता संबंधित ठेकेदाराला देयक अदा केले असते तर त्यामध्ये भ्रष्टाचार झाला किंवा घोटाळा झाला असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकत होतो. परंतु ठेकेदाराला कोणत्याही 1 रुपयाचाही निधी न देता संबंधित निधी जर प्रशासनाकडे उपलब्ध असेल तर हा लाटण्याचा हा प्रकार आहे. हे जो काही आरोप आहे हे अत्यंत चुकीचा आहे. येत्या 8 दिवसामध्ये ते काम या ठिकाणी सुरू होणार आहे अशी चर्चा ज्यावेळेस पैठण शहरामध्ये झाली तर विरोधकाकडून पोस्ट टाकून अशी स्टंटबाजी करण्याचा हा जो प्रकार केलेला आहे याला पैठणकर जनता भुलणार नाही. पैठणकर जनतेचं विलास बाप्पू भुमरे यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. त्यांच्या माध्यमातून नाथ मंदिर परिसर असेल, पैठण शहरातील संभाजी महाराज चौक ते मार्केट कमिटी असेल, इथं वारकऱ्यांचे पुतळे असतील, असे अनेक सौंदर्याचे कामं आदरणीय आमदार विलास बाप्पू भुमरे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत. तेही विरोधकांनी बघावं आणि विकासाच्या कामात कुणीही राजकारण करू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की देयकं न दिली आणि असं असताना संबंधितांनी यात सावळा गोंधळ केला असं म्हणताच येणार नाही. त्या अनुषंगानं हा भ्रष्टाचार झालेला नाही, सावळा गोंधळ झालेला नाही असंच आपल्याला एकंदरीत म्हणायचं आहे. शेवटचं काय म्हणायचं आपलं? नाही, संबंधित प्रशासनाकडे जर निधी त्यांच्याकडे असेल, ठेकेदाराला जर देयकच अदा केलेलं नसेल तर भ्रष्टाचार झाला असं आपण म्हणू शकत नाही. आजही त्या ठिकाणी निधी शिल्लक आहे. येत्या 8 दिवसात काम चालू होणार आहे. त्याच्यामुळे सावळा गोंधळ भ्रष्टाचार झाला हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. आपले खूप खूप आभार, धन्यवाद. पैठण शहराचे सामाजिक कार्यकर्ते जालिंदर आडसूळ साहेब आपल्यासोबत आहेत. जालिंदर आडसूळ साहेब, आपले संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पैठण शहरामध्ये वृक्ष लागवडीच्या संदर्भात 1 कोटीचा भ्रष्टाचार झाला असं बोललं जातं आणि असा आरोप केला जात आहे. याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? जो आरोप केलेला आहे हा खोटा आहे. ज्या वृक्षारोपणसाठी इथं निधी 1 कोटीचा निधी उपलब्ध आहे, अजून तो नगरपालिकेमध्येच आहे, कुठेही कोणाला दिलेला गेलेला नाही. म्हणून हा खोटा आरोप मी सिद्ध करू शकत आहे. माझा वार्ड प्रभाग बसवेश्वर चौक ते घाटी दवाखाना आहे. ह्या परिसरामध्ये तर झाडं लावायचा उपक्रम होता, परंतु आम्ही असं ठरवलं की या शहरामध्ये अनेक ठिकाणी सुशोभीकरण झालेले आहे, तिथेही चांगलं सुशोभीकरण असावं, चांगले दगडी डिव्हायडर असावे आणि तिथं नंतर झाडं लावण्यात यावे. म्हणून आम्ही माननीय संदीपानजी घुमरे साहेब यांच्याकडे आम्ही मागणी केली की इथं चांगले सुंदर डिव्हायडर असले पाहिजे आणि मग इथं झाडे लावले पाहिजे. त्यासाठी हे झाडे लावण्याचं काम थांबलेलं होतं. परंतु आता या 2-3 दिवसानंतर हप्त्यामध्ये हे झाडं लावण्यात येतील असं हे मी सांगू इच्छित आहे. आणि जो कोणी विरोधकांनी आरोप केला आहे की भ्रष्टाचार झाला आहे, मला एक सांगू इच्छितो की ज्या निधी अजून उपलब्ध आहे तो कुणाला दिला नाही, मग भ्रष्टाचार कसा म्हणायचा, एवढं मी सांगू इच्छितो. आपले खूप खूप आभार, धन्यवाद.